श्लोक 157. श्रीराम. बहुशास्त्र धुंडाळता वाड आहे, जया निश्चयो एक तोही न साहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. श्रीराम. जगामध्ये अनंत विषय आहेत आणि त्याच्यावर विविध प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात तर मुद्रण यंत्रणेतील शोधामुळं पुस्तकांचं पीक आलं आहे. एखादा सांगतो, मला वाचनाची इतकी आवड आहे की मी रोज एक पुस्तक वाचून संपवतो. आजकाल तर त्या पुढची पायरी पाहायला मिळते. सहज विचारलं, अरे मोबाईलवरचा तो मेसेज वाचला का? तर दुसरा सांगतो, थोडासा वाचला आहे, पण तुम्हाला पुन्हा पाठव. ज्ञानाचं इतकं मोठं भांडार पुस्तक रूपानं उपलब्ध आहे की रोज एक या क्रमानं वाचलं तरी आपलं आयुष्य संपून जाईल. एवढंच नव्हे तर अनेक जन्म घेतले तरी पुस्तक वाचन संपणार नाही. पुस्तकातल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ स्वतःच्या सोयीप्रमाणे वेगवेगळा लावला जातो. त्यामुळं इतके ग्रंथ वाचले तरी पदरात काहीही पडत नाही. स्वतः स्वामी विवेकानंद म्हणतात, मी कॉलेज जीवनामध्ये अनेक पुस्तकं वाचली, पण त्यामुळं माझा वैचारिक गोंधळ उडाला. त्यातून फायदा एकच झाला आणि तो म्हणजे एवढं वाचन करण्याची आवश्यकता नसतेच हे मला समजलं. मी किती पुस्तकं वाचली म्हणजे ज्ञानसंपन्न होईल असा विचार केला तर त्याला उत्तर हेच आहे की असे अनंत जन्म गेले तरी ज्ञान हा विषय संपत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी वाचन तरी सगळ्यांना येत होतं, तरी अनेक पुस्तकं वाचण्यापेक्षा एकाच विषयावरची अनेक मतं ते ऐकत असत. ऐकलेलं जास्त लक्षात राहतं हा सर्वांचा अनुभव आहे. कदाचित म्हणूनसुद्धा एकदा शिक्षकाने वर्गात शिकवलं की तो विषय आपल्याला चांगला समजत असे. याचं कारण ज्यानं खूप विवेकानं आणि योग्यतेनं ऐकलेलं आहे त्याला बहुश्रुत म्हणत असत. शास्त्रांच्या पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा अनेक शाखा उपलब्ध आहेत. समर्थ म्हणतात, ही सगळी शास्त्रं धुंडाळली तरीसुद्धा या शास्त्रांमध्ये खूप मोठा गोंधळ आहे आणि तो म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं आढळतं. म्हणजेच जया निश्चयो एक तोही न साहे. एकाच शास्त्रासंबंधी वेगवेगळे अभ्यासक वेगवेगळी मतं मांडतात. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयी, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनं प्रत्येकाची प्रकृती, शरीराची ठेवण वेगवेगळी असते. तसंच प्रत्येकाच्या खाण्यावर आणि राहणीमानावरती त्या त्या वातावरणाचा परिणाम होत असतो. तरीही फक्त आयुर्वेद शिकलेले किंवा डाएटशास्त्रांचा अभ्यास केलेले जे वैद्य असतात त्यांची प्रत्येकाची मतं भिन्न असतात. आजकाल तर दीक्षित डाएट श्रेष्ठ की दिवेकर डाएट श्रेष्ठ याचा वाद आपल्याला सगळीकडं दिसून येतो. याच पद्धतीनं अध्यात्माचं क्षेत्रसुद्धा मतभेदांनी गजबजलेलं आहे. द्वैत, अद्वैत, ऋग्वेदी, यजुर्वेदी, सृष्टी, दृष्टी असे असंख्य वाद आपल्याला दिसतात. शिवाय त्यात असंख्य पोट मतभेद असतात, ते वेगळेच. सम्यक ज्ञान आहे तो चित्ताला मोक्ष म्हणणार, तर कोणी मोक्षाचे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता असे 4 भेद मानतील. अशा प्रकारे एकाच शास्त्रात सुद्धा अनेक मतप्रवाह असतात. याचा परिणाम म्हणजे मती भांडती शास्त्रबोधे विरोधे असा दिसून येतो. ही मतमतांतरं निरनिराळ्या संप्रदायांच्या उदयाला कारणीभूत होतात आणि त्यातून मग हेवेदावे उत्पन्न होतात
आध्यात्मिक अनुभव आणि अभ्यास हे बाजूलाच राहतात. अहंकार आणि संघर्ष मात्र उरतो. सगळीकडं भांडणाची रणधुमाळी वाजते. एकाच गावाला जाण्याचे विविध मार्ग असू शकतात, पण वाद घालणारे हे लक्षात घेत नाहीत. दुसरं मत मांडणारा कसा मूर्ख आहे या भावनेनं ते वागतात आणि त्यातून मग सलोखा निर्माण होण्याच्या ऐवजी द्वेष आणि मत्सर निर्माण होतो. संत महात्मे यापेक्षा वेगळे असतात. त्यांचा भर अनुभवावर असतो. त्या बाबतीत नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. त्यामुळं ग्रंथ समजावून घेऊन त्यातला काही भाग आचरणात आणला तर समजूतदारपणा वाढतो, मतभेद मिटतात. यासाठी समर्थ म्हणतात, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. कर्नाटकातल्या एका स्थानकावरती एकदा 4 प्रांतातले 4 प्रवासी जेवणासाठी थांबले. त्यांना खूप भूक लागली होती. त्यातल्या काश्मीरी प्रवाशानं तोमूल, महाराष्ट्रीय प्रवाशानं भात, तामिळीनं सोरो, तर पंजाबनं चावल असं मागितलं. कर्नाटकी वाडप्याला अन्नम माहिती होतं. त्यामुळं तो बावरला. कोणालाच काहीही समजेना. सगळेजण हे एकमेकांशी भांडू लागले. त्या उपहारगृहाचा चालक जाणकार होता. त्यानं त्याला भात घेऊन यायला सांगितलं. त्यामुळं वाद थांबला आणि सगळेजण शांतपणे जेवले. समर्थ म्हणतात, प्रबोधानं गती अशा प्रकारे खुंटते. शास्त्रानं सांगितलेल्या ज्ञानाचा बोध झाला की मतभेद संपतात. प्रबोध या शब्दानं समर्थांना यथार्थ आणि अनुभवात्मक ज्ञान अपेक्षित आहे. एकदा मनुष्याला अनुभव प्राप्त झाला की ह्याचे कोणतेही मार्गभेद त्याला विचलित करू शकत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. बहुशास्त्र धुंडाळता वाड आहे, जया निश्चयो एक तोही न साहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. श्रीराम.